तुम्ही अनेक वेळा बॉलिवूड मूवीज बघितला असेल ज्याच्यामध्ये पोलीसवाले जे आहेत ते गुंड्याचा चारी बाजूने घेरत असतात आणि सांगत असतात की लवकरात लवकर सरेंडर कर, म्हणजेच आत्मसमर्पण कर. तू जर सरेंडर केला नाहीस तर ना इलाजानं आम्हाला तुला शूट करावं लागेल. सरेंडर म्हणजेच काय, स्वतःच्या हातातले सर्व हतियार वगैरे टाकून देणे, हँड्स अप करून पोलिसाला पोलिसाला स्वाधीन करणे. राईट सर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या एसपीच्या क्लासमध्ये कसं आल्या? कारण नेक्स्ट जो टॉपिक आहे त्याला म्हणतात भागांचे समर्पण, सरेंडर ऑफ शेअर्स. हे कशा पद्धतीने काम करते आपण डिस्कस करूयात. स्क्रीनवर तुम्हाला ऍज ऑलवेज प्रत्येक टॉपिक शिकवत असताना मी 12वीच्या मराठी अकाउंटची पुस्तक आणि एसपी ची तिसरा चॅप्टर ह्या दोन्हीलाही सोबत घेऊन चलत आहे, जेणेकरून तुम्हाला थेरी पण समजावं आणि न्यूमरिकल बेस पण क्लिअर व्हावं. आता स्क्रीनवर दिलेल्या माहितीनुसार प्रीती नावाची एक कंपनी आहे. 100 सममूल्य म्हणजे एक भाग 100 रुपयाला विकायली आणि टोटल किती भाग विकायला काढली? 50,000. जनतेनं मागणी केली 35,000 भागांची. ते भाग सगळं सोडा. बट आपला एक व्यक्ती होता त्याच्यामध्ये, ज्याने या 35,000 भागांपैकी जे 35,000 ची मागणी आली त्याच्यामध्ये एक व्यक्ती ज्याचं नाव उदाहरणार्थ आपण असं गृहीत धरूयात अजय. एक व्यक्ती ज्याचं नाव आपण काय गृहीत धरूयात, अजय. तर अजय जवळ या 35,000 पैकी 4,000 भाग होते. त्यानं सुरुवातीला कंपनीला अर्जाचे एका भागाची किंमत किती रुपये आहे? 100. एवढं तरी क्लिअर होत असेल, राईट? तर त्यानं अजयनं काय केलं, व्यवस्थित लक्ष द्या. अजयनं एका भागाची किंमत आहे 100. टोटल अजय जवळ 4,000 भाग आहेत. तर अर्जासोबत म्हणजेच ऍप्लिकेशन कंपनीनं 30 रुपये मागितले, अजयनं 30 रुपये दिले. भाग वाटप होत असताना कंपनीनं 100 पैकी 40 मागितले, अजयनं 40 दिले. त्याच्यानंतर कंपनीनं भाग हप्त्याची रक्कम मागायला चालू केली, ज्याची रक्कम होती 30, आणि कंपनीनं हप्त्याची रक्कम मागायला चालू केली. आणि कंपनीने सांगितले की बाबा तुम्हाला भाग हप्त्याची रक्कम 15 जून पर्यंत द्यावी लागेल. 15 जून. आणि इमॅजिन करा आज तारीख होती 1 एप्रिल. 1 एप्रिल तारीख होती आणि कंपनीला सांगितलं हप्त्याची रक्कम तुम्हाला 15 जूनला द्यायचं. आता ज्या मोमेंटला अजयला मेसेज आला कंपनीचा की बाबा आपल्याजवळ कंपनीचे 4,000 भाग आहेत, 4,000 गुणिले 30 जवळपास 1,20,000 रुपये आपल्याला द्यायचे कंपनीला 15 जूनला. आता 1,20,000 जुगाड होईल ना होईल या नादामध्ये अजय मागच्या 2 दिवसापासून टेन्शन मध्ये होता आणि त्याला कळून चुकलं की बाबा 15 जून पर्यंत आपल्याजवळ 1,20,000 रुपये जमा होणार नाहीत. आणि मग अजयला कळालं की बाबा आता आपण ह्याच्या अगोदर पेड केलेले 4,000 जे भाग अजय जवळ होते, एका भागाची किंमत 100 रुपये होती, 100 पैकी 70 रुपये ऑलरेडी कंपनीला दिला, म्हणजे 4 सत्ते 28, 2,80,000 अजयने ऑलरेडी कंपनीला दिले होते. त्याला फक्त आता ते भाग मिळवण्यासाठी 1,20,000 पेड करायचे. ज्या वेळेस त्याने ते भाग घेतला होता त्याची आर्थिक परिस्थिती चांगली होती, वाटप होत असताना पण आर्थिक परिस्थिती चांगली होती. सडनली अचानकपणे असं काहीतरी झालं त्याच्यामुळे पूर्णपणे आर्थिक परिस्थिती त्याची खराब झाली होती आणि आता त्याला काही करून या तारखेला कंपनीला 1,20,000 रुपये द्यायचे. अजय टेन्शन मध्ये आला. स्वतःहून कंपनी त्याचे भाग जप्त करण्याच्या ऐवजी त्यानंच कंपनीकडे गेला आणि सांगितलं की बाबा मी तुमचा भागधारक आहे, अंशतः भागांची रक्कम मी पेड केलेली आहे कंपनीला, एका भागाची किंमत 100 आहे, तर 100 पैकी मी 70 रुपये ऑलरेडी तुम्हाला दिले, बट राहिलेले 30 रुपये जे आहेत ते तुम्ही 15 जूनला मागणार आहात. काही पण करून मला ते पैसे 15 जूनला पेड करणं होणार नाहीत, त्यामुळं मी स्वतःहून माझ्या भागांचं तुम्हाला देऊन टाकतो. मला माझे भाग जप्त करू नका, माझ्या घराकडे येऊ नका, माझे पैसे देऊ नका. अजय स्वतःहूनच कंपनीला स्वतःच्या भागाचं काय करायला, समर्पण करायला. आता कंपनी ना त्याला फोन केली ना मेसेज केली, बट त्याचं त्याला कळून चुकले की बाबा आपण कंपनीला पैसे देऊ शकत नाही, म्हणून कंपनी आपले भाग काय करायली, जप्त करणार होती. त्याला जप्त करण्याच्या अगोदरच कंपनीला काय केलं, समर्पण केलं, मला तुमचे भाग नकोत. आता मग कंपनीला भाग नकोत म्हणजे इनडायरेक्टली कंपनीला कळालं की बाबा आता आपल्याला पैसे येणार नाहीत.
मग कंपनीला काहीही करून पैसे पाहिजेत, राईट. 1,20,000 कंपनीसाठी पण छोटी मोठी रक्कम नसते, मोठी रक्कम असते. मग कंपनी अशा वेळेस काय करत असते, अजयला सांगत असते की मिस्टर अजय, डोंट वरी, पैशाची अडचण तुम्हाला आहे, आम्ही समजू शकतो. तुमच्याजवळ पैशाचा बंदोबस्त कधीपर्यंत होईल? अजय म्हणला, मी प्रामाणिकपणे सांगतो, 15 जूनला तुम्ही मागत आहात, मला पैसे देणं होत नाहीयेत. मला पैसे 15 डिसेंबर नंतर देणं होतील. 6 महिने तुम्ही थांबता तर थांबा, अदरवाईज नाही. बट मी 6 महिन्यानंतर व्याजासहित पैसे तुम्हाला आणून देईन. आता जर कंपनीला हे टर्म किंवा क्लॉज मंजूर असेल तर कंपनी त्याचे शेअर भाग जप्त करणार नाही. बट कंपनीला म्हणणं असेल की बाबा नाही नाही नाही, तेवढं 6 महिने थांबणं होत नाही, मग कंपनी काय करते, त्याचे जे भाग आहेत स्वतः त्यांना जे सरेंडर करायला तेच कंपनी त्याच्याकडून काढून घेते. म्हणजे कंपनीनं नाईलाजानं जर त्याच्याकडून काढून घ्यायला भागधारकांकडून, तर त्याला भागजप्ती म्हणतात. भागधारक स्वतःहून कंपनीला वापस करायला की मला भाग नको, तर त्याला भागांचे काय म्हणतात, समर्पण असं म्हणतात. आणि कोणत्याही कंपनीला असं वाटत नाही की त्यांच्या भागांचे समर्पण व्हायला पाहिजे, कारण भागांचं समर्पण होणे म्हणजेच एकूण भाग भांडवल काय होणं, कमी होणं. कारण वापस आता कंपनीला भाग विक्री करायला काढावं लागतात. मोस्ट ऑफ कंपनीज सरळ सरळ 6 महिन्याचा टाइम देऊन टाकतात, कारण भागधारक खुश तर कंपनी खुश. आता पुस्तकीमध्ये याच्याशी संबंधी असं काही जास्त लांबलचक दिलेलं नाहीये. 3 ते 4 ओळीच सांगण्यात आलेल्या आहेत. काय सांगण्यात आलेलं आहे, भाग समर्पण म्हणजे स्वेच्छेने भाग रद्द करण्यासाठी कंपनीकडे जमा करणे. अजय स्वतःहून म्हणाले की भाई माझ्यानं देणं होत नाही. जेव्हा भाग जप्त करण्या व्यतिरिक्त कोणताही पर्याय उपलब्ध राहत नाही, त्यावेळी भागाचे समर्पण केले जाते. आता कंपनीला वाटत असेल की बाबा 6 महिने तर आम्हाला थांबणं होत नाही, त्याच्याऐवजी आम्ही काय करू, तुझे भाग काढून घेऊ आणि दुसरा कोणाला समर्पण केलेले भाग दुसऱ्या कोणाला तर विकून टाकू, जेणेकरून कंपनीला पैसे येतील. मग अशा वेळेस कंपनी काय करेल, भाग समर्पण करून घेते. फक्त अंशतः देय भागांचेच समर्पण केले जाते. समर्पण केलेल्या भागांची पुनर्विक्री भाग जप्तीसारखीच केली जाते. कंपनीच्या नियमावलीमध्ये भाग समर्पणाची तरतूद असावी लागते. कंपनीचे जर रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, कंपनीची जी नियमावली असते त्याच्यामध्ये जर भाग समर्पणाशी रिलेटेड तरतूद असेल तर त्यानुसार काम करावं लागते. भाग समर्पणाचा परिणाम म्हणजेच भांडवलात घट होणे, म्हणून कंपनी भाग समर्पण स्वीकारण्याचे टाळत असते. याच्यावर काही फुल लेंथ लांब लचक दीर्घोत्तरी प्रश्न येणार नाही. वस्तुनिष्ठ प्रश्न हमखास येईल, व्यवस्थित अभ्यास करून टाका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूयात माझ्या नावावरचे शेअर मला जर माझ्या मुलांच्या नावावर, माझ्या वाईफच्या नावावर करायचं असेल तर मला काय प्रोसिजर फॉलो करावं लागते, त्याला काय म्हणतात काय नाही, हे पुढच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करूया. ज्याची लिंक जी आहे ती तुम्हाला इथे दिसत असेल किंवा या साईडला प्लेलिस्ट दिसत असेल, प्लेलिस्ट वर क्लिक करा. चॅप्टर वाईज, पॉइंट वाईज तुम्हाला सर्व व्हिडिओज तिथं मिळतील. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.